गुरुकुल पण बरेच दिवस बंद असतं. नाही पण आता असं वाटत असतं की नवीन नोकरी शोधायला. हा नाही चालू असतात प्रयत्न. हा अम्मा नंतर बोलते. अम्मा मी उद्या सकाळी तुला कॉल करत असतो. हां ठीक आहे, काळजी घे. सावली काय झालं असतं? तू कसल्या टेन्शनमध्ये असते? व्यंकटेश, मी उद्या सकाळीच हॉलवर येईन. जी काही तयारी असेल, डेकोरेशन असेल, ते सगळं करेन. पण वाढदिवसाला मी थांबू नाही शकणार. सावली काय झालं असतं? हे अचानक असं काय बोलायला लागली असती का तू? अगं अबीरच्या वाढदिवसाची तू एवढी तयारी केली, सगळी शॉपिंग केली, आणि आता हे अचानक काय ग? समजून घ्या ना व्यंकटेशजी, मी त्या माणसांसमोर नाही जाऊ शकणार. त्यांच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं. ज्यांच्या नजरा मला आजही टोचतात, त्यांच्यासमोर उभं राहण्याची ताकद नाहीये माझ्यात. सावली, तुझ्या मनात नेमकं काय सुरू असतं? काळजी वाटते मला. ती परिस्थिती कशी असेल माहित नाही, म्हणून म्हणते, प्लीज तुम्ही आणि बाबा अबीरला हॉलवर घेऊन जा. आणि हो, अबीरला 1 मिनिटही स्वतःच्या नजरेआड होऊ देऊ नका प्लीज. खरं तर अबीरला एकटं तिथे सोडण्याची माझी इच्छा नाही आहे, पण द्विधा मनस्थिती झाली आहे माझी. तिथे आले तर त्या घाणेरड्या माणसांसमोर जावं लागेल, आणि नाही आले तर अबीरच्या काळजीत माझा जीव ठांगणीला लागेल. मी काय करू? तुला यावंच लागेल सावली वैटे. बबलू दादा, बबलू, तुम्ही बसा ना. नको, हे घे हे काय आहे? साडी अमृता वहिनी तुझ्यासाठी पाठवली आहे. घे. साडी कशाला? असं काय करते? उद्या अबीरचा वाढदिवस आहे ना, तिने आधीपासून तुला घेऊन ठेवली आहे. तिची मनापासून इच्छा आहे की ही साडी तू नेसून यावी. घे. मी ही साडी नाही घेऊ शकत. का? तू अमृता वहिनीचा मान राखणार नाही? बबलू दादा, प्लीज तुम्ही अमृता वहिनींना समजावून सांगा. ज्या सावलीसाठी त्यांनी इतक्या प्रेमाने ही साडी घेतली होती, ती सावली 8 वर्षांपूर्वीच मेली आहे. आता तुमच्या समोर जी आहे ती वेगळीच सावली आहे, आणि ही साडी मी नेसून त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकणार. प्लीज. सावली वहिनी, अमृता वहिनीची भावना समजून घे ना. त्यांना तुला आनंदात बघायचं आहे, आणि ह्या साडीत त्यांचं प्रेम आहे. प्लीज नाही बोलू नकोस. बबलू दादा, प्लीज, मी त्यांच्या भावना समजू शकते म्हणून बोलते मी. प्लीज बबलू दादा, मी ही साडी नाही घेऊ शकत. मला आग्रह करू नका. बरं, ते साडीचं नंतर बघू. मी आता येताना ऐकलं की तू उद्या वाढदिवसाला येणार नाही म्हणून. मी नाही नाही, असं काही नाही. मी येणार आहे ना वाढदिवसाला, हो की नाही व्यंकटेशजी? हो, माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मी येणार नाही असं कसं होईल? ठीक आहे, मी साडी ते ठेवून जातो. अमृता वहिनीवर खरंच प्रेम असेल आणि त्यांना तुला आनंदात बघायचं असेल तर हीच साडी तू नेसून येशील. येतो. भेटू उद्या. सावली, तू बबलूशी खोटं बोलली असतेस का? पण स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलशील? बघ सावली, नीट विचार कर. तिथे सगळ्यांना तुझी गरज असते, आणि सगळ्यात जास्त अबीरला. माझा विचार झालाय. जर मी तिथे आले तर जुन्या गोष्टी निघतील, प्रश्न उभे राहतील, ज्याचा अबीरला आणि मग सगळ्यांनाही त्रास होऊ शकतो. मी तिथे फक्त कामापुरते येईल, पण वाढदिवसाला थांबणार नाही. कसं शक्य आहे बबलू? मगाशीच बोललो मी तिच्याशी. डेकोरेशनला काय काय लागणार तिनेच तर सांगितलं मला. अरे, अमृता वहिनीने साडी दिली होती तिच्यासाठी, ती द्यायला गेलो होतो तेव्हा मी ऐकलंय ती फक्त हॉलवर येणार आहे तयारी करायला, वाढदिवसाला येणार नाहीये. ती बोलते मी येणार, पण आपण चांगले ओळखतो तिला. 100% सांगतो ती येणार नाही. मला माहिती आहे तिला कोणाचा प्रॉब्लेम आहे. एवढ्या रात्री तुम्ही इथे यायची काय गरज होती?
मला असं कळलं की तू उद्या वाढदिवसाला नाही येणार आहेस. अच्छा, म्हणजे बबलू दादा तुम्ही चुगली केलीत ना? मी काय चुगली केली? जे खरं ते सांगितलं. त्याने चुगली केलेली नाहीये, त्याने फक्त मला सावध केलंय. सावली, उद्या अबीरचा वाढदिवस आहे ना, मग वाढदिवसाच्या ठिकाणी त्याची आईच जर आली नाही तर कसं वाटेल त्याला? ठीक आहे, मग मी अबीरचा वाढदिवस नंतर वेगळा घरात करेन. मग आपण कशाला ओवीचा वाढदिवस हॉलवर साजरा करतोय? आपण पण तिचा वाढदिवस घरी साजरा करू ना. हां, ठीक आहे, मग राहू दे. मी सांगतो सगळ्यांना कॅन्सल म्हणून. एक मिनिट, असं कसं काय सगळं कॅन्सल करू शकता तुम्ही? का नाही कॅन्सल करू शकत? अच्छा, म्हणजे सगळे मलाच दोष द्यायला मोकळे ना? सगळे हेच म्हणतील की सावलीमुळे सगळं रद्द झालं, सावली नाही आली आहे, सावली नखरे करते, हेच हवंय ना तुम्हाला? कॅन्सल कुणामुळे होतंय? मी नाही बोलले कॅन्सल करायला. मी फक्त एवढंच म्हणते की मला नाही जमणार वाढदिवसाला यायला. आणि अबीरचं म्हणाल तर त्याला फक्त ओवी सोबत खेळायचं आणि तिच्यासोबत एकत्र केक कापायचा आहे. आणि त्याच्यासोबत आहेतच की व्यंकटेशजी आहेत, त्याचे आजोबा आहेत. मी नसल्याने काय बिघडणार आहे? ते सगळं काय तूच ठरवणार आहेस. बिघडेल नाही बिघडेल मला माहित नाही, पण माझं नक्की बिघडणार. आणि काय प्रॉब्लेम आहे? कोणाचा त्रास होणार आहे तुला? आईचा. अरे पण आई तर बोलले ना मी नाही येणार म्हणून. मी इन्व्हाइट केलं होतं तिला, नाही येणार ती वाढदिवसाला. आता तरी येऊ शकतेस ना तू? आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कशाला उगाच तुमच्या आईच्या जागी माझी निवड करताय. हा, म्हणजे आज तुमच्या आई म्हणाल्या आहेत की त्या नाही येणार म्हणून तुम्ही मला हक्काने बोलवायला आलात ना? याआधी काय झालं होतं तुम्हाला? जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही केलीत माझी निवड? सॉरी. सावली, या बाबतीत मी तुला 10 वेळा सॉरी बोललोय. नाही, जाऊ द्या, मला नाही बोलायचं त्या विषयावर. सॉरी. हे बघ, मला भूतकाळ झालं ना ग, ते घडून गेले. ते भूतकाळ आपण कोणीच नाही बदलू शकत, मी पण नाही बदलू शकत. आपण एवढंच करू शकतो, तू किंवा मी, वर्तमान काळात आपण सुखात राहू शकतो. हे सगळं का करतोय आपण? आपल्याच मुलांसाठी ना, त्यांच्या आनंदासाठी ना. मग तूच नाही आलीस तर अबीर आनंदात राहील का? आणि माझं सोड, ओवीच स्वतः कॅन्सल करेल. असू दे, मी सांगतो सगळं कॅन्सल आहे. मग थांबा, येते मी उद्या. हो, पण मी तिथे आले आणि तिथे काही गोंधळ झाला, कोणी काही उलट सुलट बोललं किंवा काही विचित्र घडलं तर सगळ्याची जबाबदारी तुमची असेल. चला, या निमित्ताने कसली तरी जबाबदारी तू माझ्या खांद्यावर टाकलीस ना, विश्वास दाखवलेस, बस. थँक्यू. सॉरी वहिनी, थँक्यू. उद्या भेटू आणि बसू बबलू दादा, केक खायला. केक आपला की एकत्र बसू ना. येतो.